मी सोनाक्षीला पाहून येते, निशाली म्हणाली आणि सुरेखाने होकारार्थी मान हलवली. निशाली सोनाक्षीच्या रूममध्ये गेली, जिथे सोनिया तिला तयार करत होती. खूप सुंदर दिसत आहेस तू, निशाली सोनाक्षीकडे बघत म्हणाली. सोनाक्षी लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये हलका मेकअपसह अगदी गोंडस बाहुलीसारखी दिसत होती. निशालीच्या बोलण्यावर सोनाक्षी हसली, कारण आजपासून तिच्या आयुष्यावर फक्त अर्णवचाच हक्क होता. काही वेळाने सोनाक्षीला लग्नासाठी घेऊन आणले गेले. पंडितजीही आले होते, फक्त अर्णवच गायब होता. निशालीने अर्णवला कॉल केला, पण नंबर बंद होता. तेवढ्यात गाडीचा आवाज आला आणि सगळ्यांच्या नजरा दरवाजावर खिळल्या. दरवाजात अर्णव उभा होता. ब्लॅक जीन्स, व्हाईट शर्ट आणि व्हाईट कोटमध्ये खूप डॅशिंग दिसत होता, पण चेहऱ्यावर स्माईल नव्हती, फक्त एक अहंकार होता. अर्णवची नजर सुरेखावर पडली आणि तिच्याकडे बघत तो हलकसं हसला. कुठे राहिलास? किती वेळ वाट बघत होतो आम्ही, सुरेखाजी म्हणाल्या. आजी, लग्नापेक्षा बिझनेस जास्त महत्त्वाचा आहे. मुलगी वाट पाहू शकते, पण पैसा नाही, अर्णवने गर्वाने उत्तर दिलं. अनिल आणि लताताई दोघेही अर्णवचा चेहरा पाहू लागले. निशालीने लगेच विषय बदलत म्हटलं, आजी आता लग्न करून टाका, नाहीतर हा पोरगा पुन्हा गायब होईल. सगळे हसले. सुरेखाने अनिल आणि लताताईंकडे पाहून लग्न सुरू करण्याची खूण केली आणि त्यांनीही मान्य केलं. पंडितजींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण हा निर्णय तिने स्वतः घेतला होता. सोनाक्षीने अर्णवची कायमची होणं स्वीकारलं आणि अर्णवनेही सोनाक्षीच्या आयुष्याचा मालक बनण्याची मनात घोषणा केली. आजपासून तुझ्याशी माझं सगळं नातं संपलं. परत कधीही मागं वळून बघू नकोस. हे सगळं तुझंच ठरवलेलं आहे. यात तू जिवंत राहो वा मरो, मी तुझ्यासोबत नाही. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलंय. आमच्या नात्याला तू काहीच किंमत दिली नाही, पण या नात्याचा तरी मान राख, एवढंच सांगायचं आहे, अनिलजी सोनाक्षीकडे पाहून म्हणाले. सोनाक्षीचा चेहरा अश्रूंनी भरून गेला होता. तिने लताताईंकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते, पण त्या लपवत होत्या. सोनाक्षी हरलेल्या माणसासारखी नव्या आयुष्यात पाऊल ठेवत होती, जिथे तिची स्वतःची काहीही मर्जी नव्हती. पण तिने स्वतःला एक वचन दिलं होतं, ज्यामुळे तिच्या बाबांचा जीव वाचला होता, आणि ती गोष्ट तिच्यासाठी सर्वात वर होती. सोनाक्षीने हवेलीत अर्णवची पत्नी म्हणून पहिलं पाऊल टाकलं. एकीकडे सर्व नात्यांचा दुःखद अंत होता, दुसरीकडे नव्या कुटुंबाची जबाबदारी होती. अर्णवच्या कुटुंबात काका शरद आणि काकू यशोदा होते. त्यांचा मुलगा जामीन होता. अर्णवची कोणासोबतच जास्त पटत नव्हते, त्यामुळे तो हवेलीत फार कमी राहत असे. सोनाक्षीला अर्णवच्या खोलीत बसवलं गेलं आणि सगळे बाहेर गेले, कारण अर्णवला हसणं मस्करी अजिबात आवडत नव्हतं. अर्णव खोलीत आला, जिथे सोनाक्षी घुंगटात लपून बसली होती. अर्णवने एक नजर टाकली आणि बाथरूममध्ये गेला. सोनाक्षीच्या हृदयाचे ठोके जोरात वाढले होते. अर्णवच्या बोलण्यावरून तिला कळालं होतं की तो शांत पण खतरनाक माणूस आहे. अर्णव बाहेर आला आणि सोनाक्षीकडे गेला. त्याने तिचा घुंगट बाजूला करून तिच्या हनवटीखाली हात देत म्हणाला, खूप सुंदर आहेस तू, पण तुला माहीत आहे का, तू माझ्यासाठी फक्त एक गरज आहेस, जी माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. आता तू माझी बायको झाली आहेस, तर जाणून घे की तू माझी दुसरी बायको आहेस, अर्णव म्हणाला. सोनाक्षीच्या डोळ्यात आश्चर्य होतं. अर्णवने पुढे सांगितलं, मी काहीही लपवत नाही म्हणून सांगितलं. हे ऐकून सोनाक्षीच्या चेहऱ्यावरून रंग उडाले. दुसरी बायको म्हणजे तू आणि आजीने आमच्यासोबत खोटं बोलले? सोनाक्षीच्या तोंडून शब्द निघालेच होते की अर्णवच्या 5 बोटांचा चटका तिच्या गालावर बसला. सोनाक्षीला काहीच समजलं नाही. तिच्या ओठांतून रक्त निघालं. माझ्या आजीविषयी काही बोललीस तर माझ्याहून वाईट कोणीही नसेल. कुणीही खोटं नाही बोललं तुझ्याशी. पैसे देऊन तुला विकत घेतलं आहे मी. विकत घेतलेल्या गोष्टींना काही बोलायचा अधिकार नसतो, त्या फक्त त्यांच्या मालकाचं ऐकतात, समजलीस? अर्णव रागाने म्हणाला आणि पुढे आला. सोनाक्षी मागे सरकली. तुला एकदाच सांगितलेलं समजत नाही? तुझ्यावर माझा हक्क आहे. विकलेली गोष्ट तिच्या मालकाचं काहीही नकार देऊ शकत नाही, असं म्हणत अर्णवने सोनाक्षीचा हात पकडून तिला जवळ ओढलं. सोनाक्षीने त्याला दूर करण्याचा खूप प्रयत्न केला, पण अर्णव तिच्यावर हावी झाला. थोडा वेळ सोनाक्षी विरोध करत राहिली, पण अखेर अर्णवच जिंकला. सोनाक्षीच्या डोळ्यांतून अश्रू गालांवरून ओघळत गेले. हेच खरं आहे, कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा माणूस खूप काही बोलू इच्छितो, पण ऐकणारा आणि समजून घेणारा कोणीच नसतो. हाच प्रसंग सध्या सोनाक्षीच्या आयुष्यात घडला होता. तिने स्वतःचं आयुष्य विकून आपल्या बाबांचं आयुष्य वाचवलं होतं, आणि दुसरीकडे
पैशांच्या गर्वात गर्ग अर्णवने सोनाक्षीचं सौंदर्य पाहून तिला आपली करून घेतलं, पण तिला बायकोचा नव्हे तर गुलामाचा हक्क दिला, ज्यावर तो स्वतःच्या इच्छा थोपवू शकतो, राग काढू शकतो. आणि कुठेतरी हेही खरं आहे की जो कमकुवत असतो त्याच्यावरच जग आपली ताकद दाखवतं. सकाळी सोनाक्षीचे डोळे उघडले तेव्हा ती दरवाजाच्या कडेला झोपलेली होती. सोनाक्षी उठली, दरवाजाकडे पाहिलं आणि हलकासा धक्का दिला तर दरवाजा उघडाच होता. ती रूममध्ये आली आणि नजर अर्णववर स्थिर झाली. झोपेत किती निरागस वाटतोय, एकदम लहान मुलासारखा. पण कालचं वागणं. सोनाक्षीच्या तोंडून एवढंच निघालं होतं की तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती थेट बाथरूममध्ये गेली. सोनाक्षी लवकरच किचनमध्ये जाऊन नाश्ता तयार करत होती. तेव्हाच डोरबेल वाजली तर सोनाक्षी नाश्ता सोडून दरवाजा उघडायला गेली. तिने दरवाजा उघडला तर समोर सुरेखा आजी आणि निशाली उभ्या होत्या. दोघींना पाहून सोनाक्षी आनंदाने म्हणाली, नमस्कार आजी. सोनाक्षीने खूप प्रेमाने म्हणत सुरेखाला मिठी मारली. बेटा, अखंड सौभाग्यवती भव, देव तुला नेहमी सुखी ठेवो, सुरेखा आजी म्हणाली. मग सोनाक्षीने निशालीकडे पाहून सांगितलं, नमस्कार ताई, देव तुला खुश ठेवो, पण आधी काही खायला दे, उपाशीपोटी यापेक्षा जास्त प्रार्थना निघणार नाहीत. निशालीने हसत हसत म्हटल्यावर सर्वजण हसले. अर्णव बाथरूममधून बाहेर आला होता, पण सर्वांचा आवाज ऐकून पटकन तयार होऊन बाहेर आला. माझी रूम साफ आहे ना सोनाक्षी, निशाली म्हणाली. हो ताई, सगळी सफाई केली आहे, फक्त तुमचं सामान सेट करायचं आहे, सोनाक्षीने हसत हसत उत्तर दिलं. नमस्कार, अर्णवने निशाली आणि सुरेखाजी यांच्याकडे पाहून म्हटलं. देव तुला कायम सुरक्षित ठेवो, असं म्हणत सुरेखाने अर्णवच्या कपाळावर प्रेमाने किस घेतला. काही अडचण तर झाली नाही ना येताना, अर्णवने सुरेखाकडे पाहत विचारलं. नाही रे बाळा, सगळं तू आधीच व्यवस्थित करून ठेवलं होतंस, मग कसली अडचण. पण हे सांग, तू माझ्या लेकीची काळजी घेत नाही आहेस का, सुरेखाने थेट विचारलं. अर्णव लगेच सोनाक्षीकडे पाहू लागला. काय तिच्याकडे पाहतो आहेस, तिने नाही पण तिच्या चेहऱ्यावरची उदासी सांगते आहे की तू नीट काळजी घेत नाहीस, सुरेखा आजी म्हणाली. अर्णव थोडासा नाराज होऊन म्हणाला, तुम्ही सोनाक्षीला विचारून पहा, मी काळजी घेतो की नाही. खूप काळजी घेतात, फक्त तब्येत थोडीशी बरी नाही आहे म्हणून, सोनाक्षीने हलकं स्मित करत उत्तर दिलं. काय झालं तब्येतीला, डॉक्टरला दाखवलं का, सुरेखा काळजीत म्हणाली. हो आजी, दाखवलं आहे, तुम्ही काळजी करू नका, सोनाक्षीने सांगितलं. चला, मी ऑफिसला निघतो, संध्याकाळी भेटूया. सोनाक्षी 1 मिनिट रूममध्ये ये, असं म्हणत अर्णव रूममध्ये निघून गेला. काय सांगायचं आजी, पहा ना, अर्णवचा एक क्षणही सोनाक्षीशिवाय जात नाही, निशाली म्हणाली. तर सोनाक्षी हलकं हसली आणि आजीकडे पाहून म्हणाली, आम्ही येतोच आहोत, तुम्ही नाश्ता करून घ्या, तुमच्या औषधाचा वेळही झाला आहे. सोनाक्षीच्या बोलण्यावर आजीने मान हलवली आणि सोनाक्षी रूममध्ये गेली. हां, काय झालं, सोनाक्षीने अर्णवच्या मागून विचारलं. काय झालंय तुझ्या तब्येतीला, आणि मी सांगितलं होतं ना आजीसमोर कोणतंही नाटक नको, मग हे सगळं काय आहे, अर्णवने रागाने विचारलं. मी एकदम ठीक आहे, फक्त आजीने विचारलं म्हणून सांगितलं, सोनाक्षीने शांतपणे उत्तर दिलं. आजी किंवा निशाली यांना बेबीबद्दल काहीही सांगायचं नाही, चुकूनही जर समजलं तर काय हाल करीन तुझे, तू कल्पनाही करू शकत नाहीस, अर्णव रागात म्हणाला. सोनाक्षीने मान डोलावली. तेवढ्यात सोनाक्षीच्या कानात बँड वाजायची आवाज पडली. अर्णव पटकन रूममधून बाहेर गेला आणि सोनाक्षीही त्याच्या मागे गेली. बाहेर निशाली आणि सुरेखा चकित होऊन बघत होत्या. अर्णव आणि सोनाक्षी एकत्र येऊन उभे राहिले. काहीच कळत नव्हतं. काही लोक डान्स करत होते. तेवढ्यात एक मुलगी पुढे आली आणि इशारा करत म्हणाली, आता बंद करा. अर्णवच्या डोळ्यात राग लाल झाला. ती मुलगी मिठाईचा डबा घेऊन सुरेखाजीकडे गेली आणि हसत हसत म्हणाली, नमस्कार. सुरेखाने तिला पाहत विचारलं, नमस्कार, इकडे का आलीस. मी तुमचं आणि अर्णवचं अभिनंदन करायला आले, ती हसत म्हणाली. हे ऐकून अर्णवचा मूड आवडला. अर्णव पुढे यायच्या आधीच सोनाक्षीने त्याचा हात धरून नाही अशा अर्थाने मान हलवली. तुम्ही सगळे मला एवढ्या रागात का पाहताय, मी तर तुमच्या आनंदात सहभागी व्हायला आले. एवढा मोठा आनंद घरात आला आहे. तुमचा अर्णव बाबा होणार आहे आणि तुम्ही आजी होणार आहात, असं म्हणत त्या मुलीने सोनाक्षीकडे तिरक्या स्माईलने पाहिलं. सोनाक्षी, जी अर्णवचा हात धरून होती, तिचं ऐकून तिने त्याचा हात सोडून दिला. तुला काय त्रास आहे, तुला तुझ्या घरी काही काम नाही का,
का आमच्या घराच्या गोष्टीत डोकं खुपसतेस? निशाली तिला रागाने म्हणाली. आम्ही आमचे आनंद आणि दुःख दोन्ही परक्यांसोबत शेअर करत नाही आणि आम्ही पाहुण्यांचा अपमानही करत नाही. म्हणून इज्जतीने सांगते, तुझ्या घरावर लक्ष दे आणि नाश्ता करून जा. सुरेखाने ठामपणे म्हटलं. ती मुलगी सीमा चिडून गेली. ती पुढे आली आणि पुन्हा अर्णव सोनाक्षीजवळ जाऊन म्हणाली, आजीला अजून खूप काही माहिती नाही असं वाटतंय. अर्णवने तिच्याकडे पाहिलं. म्हणजे काल सोनाक्षी हॉस्पिटलला गेली होती. तिथे तिची फाईल तिने विसरली. डॉक्टरने सांगितलं की ती मुलगी काही बोलणार इतक्यात अर्णव मध्येच ओरडला. तुला ऐकू येत नाही का आजीने काय सांगितलं ते? अर्णव रागात ओरडला. ती क्षणभर दचकली, पण स्वतःला सावरत म्हणाली, मी फक्त एवढंच सांगायला आले होते की तुझी बायको तुझं मूल संपवायला हॉस्पिटलमध्ये गेली होती. मी फक्त तुझ्या भल्यासाठी सांगायला आले होते. माझ्या भल्याचा विचार करणारी तू कोण? माझी बायको माझ्या परवानगीशिवाय एक पाऊलही पुढे टाकत नाही. हॉस्पिटललाही माझ्या सांगण्यावरून गेली होती आणि मी तुझ्या तोंडून माझ्या बायकोविरुद्ध अजून एक शब्द ऐकू इच्छित नाही. तू इथे आनंद शेअर करायला आली होतीस का मला माझ्या बायकोविरुद्ध भडकवायला? एक गोष्ट कान ठेवून ऐकून घे. माझी बायको तुझ्यासारखी नाही हे लक्षात ठेव आणि इतकं अपमानित होणं पुरेसं आहे आजसाठी, असं म्हणत अर्णव जोरात ओरडला. तेव्हा ती मुलगी पाय आपटत निघून गेली. सुरेखाने सोनाक्षीचा चेहरा हातात धरत म्हणाली, मला या मुलीवर जराही विश्वास नाही आणि मला फक्त तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे सत्य काय आहे आणि खोटं काय. सोनाक्षीच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर येण्याआधीच तिने स्वतःला सावरलं. अर्णवने एकदा सोनाक्षीकडे पाहिलं, मग सुरेखाजीकडे पाहून म्हणाला, आजी, सोनाक्षी सध्या कुठल्याही जबाबदारीसाठी तयार नाही आहे. म्हणून मी इच्छितो की तुम्ही तिला काहीही बोलू नका. हे ऐकून सोनाक्षी अचंबित होऊन अर्णवकडे पाहत राहिली. काय बात आहे, अर्णव तर आता सोनाक्षीची बाजू घेतोय. निशाली हसत म्हणाली तर सुरेखा आजीही हसली. आजी, मी आता ऑफिसला निघतो. स्वतःची काळजी घ्या. बाय. असं म्हणत अर्णव एक नजर सोनाक्षीकडे टाकून बाहेर निघून गेला. सोनाक्षीनेही स्वतःला सावरत पुन्हा कामात लक्ष घातलं. अर्णव ऑफिसमध्ये पोहोचला आणि कामात व्यस्त झाला. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक नोटिफिकेशन आली. अर्णवने ते पाहिलं आणि लगेच ऑफिसमधून निघून गेला. थोड्याच वेळात तो एका इमारतीच्या 8व्या मजल्यावर पोहोचला. तुला नक्की हवं तरी काय? जेव्हा तू माझ्यापासून दूर गेली होतीस तर आता पुन्हा पुन्हा माझ्या आयुष्यात काय येतेस? हे शेवटचं सांगतोय. माझ्यापासून आणि माझ्या कुटुंबापासून लांब राहा. अर्णव दात घट्ट चावून म्हणाला. अर्णव, मी अजूनही तुझ्यावर खूप प्रेम करते. फक्त एकदा माझ्याकडे बघून सांग की तुझं माझ्यावर प्रेम नाही. मला माहीत आहे तू सोनाक्षीवर प्रेम करत नाहीस. सीमा अर्णवच्या गळ्यात जबरदस्तीने हात टाकत म्हणाली. एकदाच समजत नाही का तुला की तुला वेड लागलंय? अर्णवने तिला झिडकारत म्हटलं. का अर्णव, आता काय झालं? मी आजही तुझीच आहे. एक चूक तर देवही माफ करतो. सीमा चिडून म्हणाली. अर्णव आता तो जुना अर्णव राहिलेला नाही जो तुझ्यासाठी काहीही करेल. आणि हो, सोनाक्षीपासून लांब राहणं तुझ्यासाठी बरं होईल. नाहीतर तुला कळेल की मी किती वाईट होऊ शकतो. अर्णवने रागाने तिच्याकडे पाहत सांगितलं आणि बाहेर निघून गेला. अर्णव घरी पोहोचला. आजींच्या रूममधून आवाज येत होते. अर्णव तिकडे गेला. तिथं सोनाक्षी, सुरेखाजी आणि निशाली बसून गप्पा मारत होत्या. अर्णव, माझा बच्चा, तिकडे का उभा आहेस? सुरेखाजी म्हणाल्या. अर्णव आत गेला. काय गप्पा सुरू आहेत? अर्णवने निशालीला चिडवत विचारलं. आजी आला बघा बरं, निशालीने त्रासून म्हटलं. सोनाक्षी आणि आजी हसल्या. अर्णव, आम्ही तुझ्यासाठी आणि सोनाक्षीसाठी मनालीचं तिकीट काढलंय. लग्नानंतर तुम्ही अजून एकत्र कुठं फिरायला गेले नाही. जरा फिरून या, सोनाक्षीचं मनही बदलून जाईल, आजी म्हणाल्या. आजी, तुमच्या सूनबाईला स्वतःहून काही फिरायचा शौक नाही, अर्णवने एक नजर सोनाक्षीकडे टाकत म्हटलं. शौक नाही की तुझ्याकडे तिच्यासाठी वेळ नाही? खूप मनमानी झाली तुझी. हे मी विचारत नाही, सांगतेय, आजी थोड्या रागाने म्हणाल्या. तेव्हा अर्णवने त्यांना मिठी मारली. तुमचं सांगणं माझ्या डोक्यावर असेल. जे सांगाल ते ऐकेन. आता फक्त हसा, अर्णव म्हणाला आणि आजी हसल्या. थोड्या वेळाने अर्णव आणि सोनाक्षी त्यांच्या खोलीत आले. सोनाक्षी पुढे जात होती तेवढ्यात अर्णवने तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं. इतकी हुशारी कुठून शिकलीस? माझ्याशी नाही तर आजींच्या माध्यमातूनच मनाचं करून घेतेस, अर्णव तिच्याकडे झुकून म्हणाला. अशी काही गोष्ट नाही, सोनाक्षी अर्णवपासून थोडी दूर होत म्हणाली. मग कशी गोष्ट आहे? बरं,
आज सीमा भेटली होती. पुन्हा माझ्या आयुष्यात यायचं म्हणते. अर्णवने सोनाक्षीच्या गालावर हलकं किस करत सांगितलं. ते ऐकून सोनाक्षीचे डोळे मोठे झाले. काय यायचंय तिला? सोनाक्षी अचानक बोलली. तिची मर्जी. पण अर्णवच्या आयुष्यात कोण येईल कोण जाईल हे अर्णवच ठरवतो, तिच्या मर्जीने नाही. समजली का? अर्णव सोनाक्षीला जवळ घेत म्हणाला आणि मग त्याने तिला मिठीत घेतलं. सोनाक्षीने त्याला थांबवलं नाही. सोनाक्षी खुश होती, कारण तिला वाटत होतं की हा वेळ अर्णवला समजून घेण्यासाठीच आहे. कारण जितकं ती अर्णवला समजून घेते तितकाच तो तिला गुंतवून टाकतो. सगळी तयारी करून सोनाक्षी स्वयंपाकघरात नाश्ता बनवायला गेली, जिथं निशालीने आधीच नाश्ता तयार करून ठेवला होता. सोनाक्षी निशालीकडे पाहत म्हणाली, ताई, तुम्ही का करताय हे सगळं? मी येणारच होते. नाश्ता तयार झालाय. तुला काही वेगळं खायचं असेल तर सांग, तेही करून देते. निशालीने सोनाक्षीकडे पाहत सांगितलं आणि नाश्ता वाढायला लागली. नाही ताई, तुम्ही जे केलंय तेच मी खाईल. सोनाक्षी प्लेट्स डायनिंग टेबलवर ठेवत म्हणाली. एक सांग, तू इतकी गोड का आहेस? निशाली हसत हसत म्हणाली. मी गोड नाही, तुम्ही गोड आहात म्हणून तुम्हाला मीही गोड वाटते. सोनाक्षी असून नाश्ता वाढत म्हणाली. तुझ्याशी बोलण्यात कोणीही जिंकू शकत नाही. बरं, तयारी झाली का तुझी? निशालीने विचारलं. हो ताई, झाली आहे, फक्त थोडीफार राहिली आहे, सोनाक्षीने उत्तर दिलं. ठीक आहे, मग नाश्ता झाल्यावर मीही मदत करते, निशाली म्हणाली. आणि सोनाक्षी हसली. तेवढ्यात सोनाक्षीचं लक्ष आजींकडे गेलं. त्या हळूहळू येत होत्या. सोनाक्षी पटकन त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना आधार देत डायनिंग टेबलपर्यंत आणलं. तयारी झाली का गं माझ्या मुलीची? सुरेखा आजींनी सोनाक्षीच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं. हो आजी, सगळी तयारी झाली, सोनाक्षीने खूप प्रेमाने सांगितलं. तेवढ्यात अर्णव रूममधून बाहेर आला आणि आजीकडे पाहत म्हणाला. नमस्कार आजी. अर्णव त्यांच्या बाजूला बसत म्हणाला. आनंदी रहा. आजींनी अर्णवच्या कपाळावर किस घेत म्हणाल्या. किती वेळात निघणार आहात तुम्ही दोघं? सुरेखा आजींनी अर्णवकडे पाहत विचारलं. आजी, अजून ऑफिसचं थोडं काम बाकी आहे, त्यानंतर निघतो, अर्णव म्हणाला. तेवढ्यात निशाली मध्येच म्हणाली. तू आरामात सोनाक्षीसोबत वेळ घालव, ऑफिस मी सांभाळते. आजींनीही मान डोलावून अनुमती दिली. पण ताई, तुम्ही कसं, म्हणजे तुम्ही ऑफिस कसं मॅनेज कराल? अर्णव थोडं गोंधळून विचारत म्हणाला. ऑफिस मी तुझ्या आधीही सांभाळलंय अर्णव, त्यामुळे तू सोनाक्षीला वेळ दे, काम मी पाहून घेईल, निशाली हसत म्हणाली. अर्णव हसला आणि मग सोनाक्षीकडे पाहत म्हणाला. तू तयार हो, मी थोड्याच वेळात येतो. तो उठायला लागला तेव्हा आजी म्हणाल्या. बेटा, आधी नाश्ता करून जा. अर्णव आजीच्या गालावर किस देत म्हणाला. माझं झालंय, तुम्ही करा, एक महत्त्वाचं काम आहे ते करून येतो, असं म्हणून अर्णव निघून गेला. सोनाक्षीच्या चेहऱ्यावर गोड हास्य उमटलं. साहिल, घराची जबाबदारी तू सांभाळ. आजी आणि ताई यांच्यासाठी माझ्यानंतर फक्त तुझ्यावरच मला विश्वास आहे, म्हणून ही जबाबदारी तुला देतोय. अर्णव साहिल समोर बसत म्हणाला. तू काळजी करू नकोस, मी पूर्ण लक्ष ठेवेन. तू फक्त वहिनीला वेळ दे. आणि हो, एक गोष्ट सांगायची होती. प्रत्येक मुलगी सीमासारखी नसते आणि वहिनी तर अजिबात नाही. त्यांच्या डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम आहे. साहिल अर्णवकडे पाहत म्हणाला. तुझ्याशी जे बोललोय ते कर. सोनाक्षीचं जास्त कौतुक करायची गरज नाही. मी बाईचं मन अगदी चांगलं ओळखतो. जे सांगितलंय तेच कर. अर्णवने थोडं कठोर स्वरात उत्तर दिलं. ठीक आहे, नाही करणार कौतुक, फक्त तू आनंदी राहा, हीच माझी इच्छा आहे, साहिल हसत म्हणाला. अर्णवने मग थोडं ऑफिसबद्दल बोलून निघाला, जिथं सोनाक्षी त्याचीच वाट पाहत होती. अर्णव तयार होऊन बाहेर निघणार होता तेव्हा आजींनी दोघांची नजर उतरवली. दोघं मनालीसाठी निघाले. तिथं त्यांचं रिसॉर्ट आधीच बुक केलं होतं. अर्णवने सोनाक्षीचा हात धरत रूमकडे नेलं, जो खूपच सुंदरपणे सजवलेला होता. क्षणभर सोनाक्षी सगळं पाहून हरवून गेली होती. अर्णव तिच्याकडे पाहत म्हणाला. पाहून झालं असेल तर आज जाऊन फ्रेश होऊन ये. सोनाक्षीने मान हलवली आणि रूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती निळ्या रंगाच्या साध्या सूटमध्ये, केस मोकळे सोडून बाहेर आली. अर्णव एका क्षणासाठी तिच्याकडे रोखून पाहतच थांबला. सोनाक्षीने अर्णवकडे पाहिलं, तो तिला पाहत होता. अर्णवने मग नजर वळवली. काही खायचं असेल तर ऑर्डर दे, मी थोडा वेळ बाहेर जातोय. कुठे जाताय तुम्ही? सोनाक्षी एवढंच बोलून थांबली. अर्णवने तिच्याकडे थोडं रागाने पाहिलं. मला म्हणायचं होतं की मी पहिल्यांदाच इथे आले. एक कॉल आहे, तो अटेंड करावा लागेल, वेळ लागेल, अर्णव तिचं वाक्य अर्धवट तोडत म्हणाला. सोनाक्षीने मान हलवली. अर्णव रूममधून बाहेर गेला.
फोन कॉल. हॅलो आजी. पोचलात दोघं सुखरूप? काही त्रास तर नाही झाला? अर्णव कुठं आहे? किती वेळा कॉल करते, उचलतच नाही. हो आजी, आम्ही नीट पोहोचलोय. तो बाहेर गेला आहे. आल्यावर तुमचं बोलणं करून देते. आणि नीट फिरा, आनंद घ्या. परत यायचं सांगणार नाही. जेव्हा वाटेल तेव्हा या. आणि अर्णवची काळजी घे. त्याला सर्दी लगेच होते. हो आजी, मी काळजी घेईल. तुम्ही तुमचीही काळजी घ्या आणि औषधं वेळेवर घ्या. हो घेईन. आता तू विश्रांती घे, नंतर बोलू. सोनाक्षीने कॉल कट केला. ती मग रूम पाहू लागली आणि बाल्कनीत गेली. तिथून बाहेरचं दृश्य फारच सुंदर दिसत होतं. तिने बाहेर पाहत पाहत चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटवलं. कधी अर्णव रूममध्ये आला तिलाही कळलं नाही. तो तिच्या शेजारी उभा होता आणि तिच्या चेहऱ्यावरची लहान मुलासारखी आनंदी प्रतिक्रिया पाहत होता. ती अचानक वळली आणि अर्णवला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात गायब झालं. अर्णव तिच्याकडे पाहत म्हणाला, इथे काय करतेस? मी मी इथे. सोनाक्षी अडखळत बोलली. चालेल, हकलायचं बंद कर. डिनर आलंय ते कर. अर्णव एवढंच बोलून पुढे निघून गेला. सोनाक्षी त्याच्या मागे गेली. सर्वंटने डिनर लावलेला होता. दोघांनी जेवण केलं. अर्णव त्यानंतर लॅपटॉपवर काम करू लागला. सोनाक्षी शांतपणे त्याच्याकडे पाहत बसली होती. अर्णवने तिच्याकडे पाहिलं तर ती लगेच दुसरीकडे पाहू लागली. झोप तू, मला थोडं काम आहे. अर्णव तिला म्हणाला. नाही, मी ठीक आहे, सोनाक्षी म्हणाली. तुला ऐकू येत नाही का? की मुद्दाम माझं ऐकायचं नाही आहे? जेव्हा सांगितलं झोप म्हटलं तर झोप. अर्णवने थोडा आवाज चढवून सांगितलं. सोनाक्षी शांतपणे बेडच्या एका कोपऱ्यात जाऊन झोपली आणि डोळे बंद केले. अर्णवने तिच्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा आपलं काम करत राहिला. साहिल, मी तुझीही मैत्रीण आहे, पण तू मला कधीच आपली मैत्रीण मानत नाहीस. म्हणूनच सगळ्या गोष्टी लपवतोस. आता अर्णव कुठे गेला आहे हे तू मला सांगितलंही नाही. सीमा अर्णवच्या ऑफिसमध्ये साहिल समोर बसून म्हणाली. तुझा आता त्याच्या आयुष्यात काहीही अर्थ नाही, मग का त्याच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा ढवळाढवळ करतेस? साहिलने सीमाचं बोलणं दुर्लक्ष करत उत्तर दिलं. मी त्याच्या आयुष्यात खूप काही अर्थ ठेवते. त्याने लग्न केलं ते केवळ दाखवण्यासाठी. तुला पण माहीत आहे की त्याला त्याच्या बायकोवर प्रेम नाही. सीमा म्हणाली. हे चुकीचं आहे. त्याला प्रेम आहे, पण तुझ्यामुळे तो ते दाखवत नाही. तू त्याच्यासोबत जे काही केलं आहेस त्यामुळे तो सोनाक्षीपासून दूर आहे. पण आता त्यांचं नातं नक्कीच सावरलं जाईल, साहिल म्हणाला. अर्णव कधीच तिचा होणार नाही. जर त्याला खरंच प्रेम असतं तर तो स्वतःच्या मुलाला संपवलं नसतं. तो फक्त मला दाखवण्यासाठी हे सगळं करतोय आणि तो परत माझ्याकडे येईल. माझ्या पायाशी डोकं ठेवून परत येण्याची विनंती करेल. पण तू हे समजणार नाहीस आताच, सीमा अभिमानाने म्हणाली. सीमा, गैरसमज फार वाईट गोष्ट आहे आणि तू त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण आहेस. जो अर्णव तू ओळखायचीस तो तुला कधीच सोडून गेला आहे आणि जो अर्णव आत्ता आहे तो सोनाक्षीचा अर्णव आहे, ज्याच्या मनात प्रेम आहे, पण तुझ्यामुळे तो कठोर बनलाय. आणि मला खात्री आहे सोनाक्षीचं प्रेम अर्णवला बदलून टाकेल, निशाली म्हणाली, जी साहिलच्या कॅबिनमध्ये आली होती आणि सीमाचं बोलणं ऐकत होती. हे तर वेळच ठरवेल निशाली, सीमा म्हणाली. नक्कीच, आणि त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहते. तसंही तू अर्णव कुठे आहे हे जाणून घ्यायला उत्सुक असशीलच. तुला ऐकून आनंद होईल. अर्णव सध्या सोनाक्षीसोबत काही वेळ एकटं घालवण्यासाठी मनालीला गेला आहे, निशालीने हसत सांगितलं. हे ऐकताच सीमाचा चेहरा रागाने लाल झाला. हवं असेल तर पत्ता पण सांगते, पण नाही, माफ कर. मी माझ्या भावाच्या सुंदर क्षणांमध्ये तुझं सावटही येऊ देणार नाही. आणि मला वाटतं साहिलशी सगळे गैरसमज दूर झालेत. तर आता तू जाऊ शकतेस. मला साहिलसोबत थोडं काम आहे, निशालीने हसत सांगितलं. सीमा संतापात तिथून निघून गेली. बाहेर जाऊन तिने कोणाला तरी फोन केला. मला उद्यापर्यंत अर्णवचा संपूर्ण पत्ता हवा, सीमा रागाने म्हणाली आणि तिथून निघून गेली. वाह, काय उत्तर दिलंस तू सीमाला? बिचारीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. मोठी बिचारी वाटते तिला. मी सांगितलं होतं ना, त्या चेटकिणीपासून लांब राहा, साहिल म्हणाला. यार, मी जात नाही तिच्याकडे. तीच पुन्हा पुन्हा येते मैत्रीची आठवण करून द्यायला. मी तर सरळ चेहऱ्यावर बोलणंही टाळतो. आता आणखी काय करू? ठीक आहे, पण तिला दूरच ठेव. अर्णव आणि सोनाक्षी एकत्र गेलेत. त्यांचं नातं सुधारावं एवढंच मला वाटतं. सोनाक्षी कधी तक्रार करत नाही, पण तिच्या चेहऱ्यावर अर्णवच्या वागण्यामुळे उदासी दिसते. माझा अर्णव असा नव्हता. बोलताना निशालीच्या डोळ्यात अश्रू आले.
मला विश्वास आहे, सोनाक्षी वहिनी अर्णवला बदलेल, पुन्हा तसाच प्रेमळ बनवेल. तू टेन्शन नको घेऊ. आणि तुझ्या डोळ्यात अश्रू मला अजिबात आवडत नाहीत. लवकरच अर्णवचा राग शांत झाला की मी त्याच्याकडे तुझा हात मागायला जाईन. साहिलने निशालीचा चेहरा हातात घेत हसत सांगितलं. निशालीच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. चला आता कामाची गोष्ट करू, नाहीतर तुझा हिटलर भाऊ माझी क्लास घेईल. तसं पाहिलं तर खूप हिंमत आहे सोनाक्षीमध्ये, जो अर्णवला झेलते, साहिल म्हणाला. तो माझा भाऊ आहे, समजलं? त्याच्या विरुद्ध मी काहीही ऐकणार नाही, असं म्हणत निशालीने साहिलच्या छातीत एक पंच मारला. ठीक आहे, माफ कर, काही बोलणार नाही, असं म्हणत साहिलने कान धरले. निशालीच्या चेहऱ्यावर परत हसू उमटलं. तर अर्णव आणि सोनाक्षीच्या आयुष्यात पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक असालच. पण ते आपण पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग आणि याआधीचा अजून एक भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.